BMC आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि मी हमखास तुम्हाला सांगतो, जर भाजपने मुंबई महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, ठाणे देखील काल काय हाल झालेत हातात घेतली, तर आपले हाल हे असेच होणार, या शहराचे हाल असेच होणार. कारण फक्त आणि फक्त त्यांचं काम एकच आहे, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार. नाही, मला सांगा ना तुम्ही कृष्णजी, तुम्ही मला सांगा, पहिली गोष्ट म्हणजे काल काही पहिला पाऊस नव्हता तरी देखील पंप चालू नाहीत, नालेसफाई पूर्ण झालेली नाहीये. अनेक ठिकाणी तुम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जा, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जा किंवा कुठच्याही गल्लीत जा, गटारीतून तो जो गाळ काढला होता तो तसाच बाजूला ठेवला होता. मग हे कॉमन सेन्स आहे ना की तो परत त्याच्यात जाणार आहे. मग महापालिका काढणं देऊच कसं शकतं. आणि भाजप शासित महानगरपालिका आता जी आहे, मुख्यमंत्री कार्यालयातून चालणारी, श्रेय घ्यायला तुम्ही सगळीकडे पुढे असता, पण रस्त्याचा घोटाळा जो मी बोलत आहे, खड्डे जे पडलेले आहेत, नालेसफाईची झाली नाहीये, जो कचरा काढलाय गटारातून तो कचऱ्याच्या ठिकाणी नेलं नाही, विलगीकरण झालं नाहीये, कर लावायला तुम्ही आमच्यावर पुढे असताना. मग आता जो दोष आहे, दोषी आहात ना तुम्ही, चला तर नुकसान भरपाई द्या मुंबईकर आणि पुणेकरांना. पुणे तुम्ही पाहिलं पाहिजे होतं, परवाकडे सिंहगड रोड पूर्ण भरून गेलं होतं. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली तिचे काम चालू आहे, एवढं भयानक काम चालू आहे तिथे. मला वाटतं 11 मंदिर आणि 4 रस्ते देखील पाण्याखाली जाणार आहेत जेव्हा ते पूर्ण प्रोजेक्ट होईल. तिथे मेट्रोची जी कामं चालू आहेत त्याच्यामुळे देखील पाणी भरायला लागलेलं आहे. पूर तिसऱ्यांदा आता 3 वर्षात लागोपाठ यायला लागलेला आहे. दोषी कोण आहे? तर भाजपचं सरकार आहे. कॉर्डिनेशन जे असतं ते प्रत्येक वेळी कॉर्डिनेशनची मीटिंग घेतली जाते प्री मॉन्सून मध्ये, आणि काल कुठेतरी शिंदेंनी पण हे अग्री केलं की कॉर्डिनेशन नव्हतं. BMC आता कॉर्डिनेशन म्हणजे त्या तिघांमध्ये नव्हतं की महानगरपालिकेच्या यंत्रणेमध्ये नव्हतं? प्रश्न हा आहे की जर कॉर्डिनेशन नाही तर हा ठपका अधिकाऱ्यांवर नाही का लावला? हा ठपका पहिलं तुम्ही राजकीय नेतृत्व करता कशासाठी, त्या पदावर बसलात कशासाठी? आम्हाला आठवतं आमची जेव्हा 25 वर्ष महानगरपालिकेत सत्ता होती तेव्हा 20 वर्ष भाजप देखील आमच्या सोबत होतं. मोठ्या मोठ्या कमिटीवर ते पण बसले होते. इम्प्रुव्हमेंट असेल, शिक्षण असेल, BSTची कमिटी असेल, ते पण आमच्याबरोबर 20 वर्ष होते त्याच्यात. मग 5 वर्ष आम्ही एकटे असताना ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारात होते, नगरविकास खातं त्यांच्याकडेच होतं. तरी देखील आम्ही जेव्हा मॉन्सून पूर्वीच्या बैठका घ्यायच्या, उद्धव साहेब स्वतः देखील घ्यायचे, त्याच्यात डेंगी मलेरिया वाढू शकतो का, त्याच्यावर काय आपण नक्की नियोजन त्याचं केलं पाहिजे, ते कसं आटोक्यात आणायचं, तुमचे हॉस्पिटल्स आणि प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स तयार आहेत का, कारण साधारणपणे फीवर क्लिनिक हे घ्यायला लागतात पावसाळ्यामध्ये, सर्दी खोकला ताप हा वाढतो. मग शाळा सुरू होणार असेल तर त्याचे फवारणी फॉगिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग मुंबईमध्ये साधारणपणे 16 की 17 एजन्सी आहेत, रेल्वेपासून सगळे, त्यांना सगळ्यांना एका टेबलवर आणायला लागतं. कुठे पाणी भरू शकतं, पाणी भरणार हे निश्चित आहे, कारण तुम्हाला कुठे ना कुठेतरी कामं सुरू असतात, कुठे पाणी भरू शकतं, पण तिथे किती पंप लावले पाहिजेत, हे सगळी यादी होती का यावेळी? कुठेच नाही आली. आणि हे जे सांगतात ना की पावसाळा थोडा लवकर आला, मला वाटतं 7 की 8 तारखेला पण पाऊस पडून गेला होता. साधारणपणे मागच्या आठवड्यात पाऊस पडून गेला होता 10-12 तारखेला. सगळं काही होतं. आणि रेड अलर्ट जेव्हा तुम्हाला येतं तेव्हा तुम्ही पंप नाही लावू शकत. अभी डॉजिस कंपनी का जिक्र किया तो उसको मेट्रो में क्या काम दिया? आपको भी पता है, मुझे भी पता है कि डॉगिस सोमा कंपनी ये मेट्रो का टनलिंग का काम कर रही थी, मेट्रो 3 का. मैं यही सवाल पूछना चाहता हूं कि ये डॉगिस कंपनी, मैंने तो सुना है, जो भी मेरी जांच है वो यही है कि जानकारी है कि